आपल्या पुण्यामध्ये एक असा गणपती आहे जो पूर्णपणे पार्लेजी बिस्किट्स आणि कॅन्डीजनी बनवलेला आहे। नमस्कार, सुस्वागत मित्रांनो, सर्वांना गणेश चतुर्थीच्या हार्दिक शुभेच्छा। मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला दर्शन घडवणार आहे पुण्यातल्या सर्व गणपतीचं। मानाचे 5 गणपतीपासून ते दगडूशेठपासून ते छोट्या मंडळापासून ते मोठ्या मंडळाच्या गणपतीचं तो व्हिडिओ एंडपर्यंत नक्की बघा। सो विदाउट एनी देरी आजचा व्हिडिओ सुरू करूया। सो मित्रांनो, जसं तुम्हाला हे बॅनर दिसायला लागले तर समजून घ्यायचं आपण पुण्यात पोहोचलेलो आहे का, कारण सगळीकडे आता आपल्याला हेच बॅनर दिसणार आहे। सो चलो। तर मित्रांनो, आपण गणेश चतुर्थीच्या डे 1 ला आलो होतो आणि डे 1 लाही आपण बघू शकतो किती गर्दी आहे। तर आपण गणपती बघण्याची सुरुवात केली पुण्याचे ग्रामदैवत असणारे मानाचा पहिला गणपती श्री कसबा गणपतीपासून। कसबा गणपतीचं दर्शन घेऊन मी निघालो श्रीमंत भाऊसाहेब रंगारी गणपतीकडे। मित्रांनो, तुम्हाला माहिती आहे का, भाऊसाहेब रंगारी गणपती भारतातला पहिला सार्वजनिक गणपती आहे। भाऊसाहेब लक्ष्मण जावळे म्हणजेच भाऊ रंगारी यांनी 1892 मध्ये या मंडळाची स्थापना केली होती। तर भाऊसाहेब रंगारी गणपतीचं दर्शन घेऊन मी निघालो मानाचा दुसरा गणपती श्री तांबडी जोगेश्वरी मंदिराकडे। तांबडी जोगेश्वरी गणपती नंतर आता बारी होती मानाचा तिसरा गणपती म्हणजेच गुरुजी तालीम गणपतीची। तुम्हाला माहिती आहे का, गुरुजी तालीमचा हा गणपती हिंदू मुस्लिम एकताचं प्रतीक म्हणून ओळखला जातो। गुरुजी तालीम नंतर आता बारी होती मानाचा चौथा गणपती म्हणजेच तुळशीबाग गणपती। तुळशीबागचं डेकोरेशन थीम या वर्षी ओडिसाच्या जगन्नाथपुरी मंदिरवर बेस होतं आणि खरंच खूप भारी दिसत होतं सर्व। आणि आता बारी होती मानाचा 5वा आणि शेवटचा केसरीवाडा गणपतीची। या गणपतीची स्थापना बाल गंगाधर टिळकच्या हस्ते झाली होती। मानाचा 5वा गणपती बघून झाल्यावर मी निघालो महात्मा फुले मंडईच्या दिशेने आणि इथे आम्हाला बघायला मिळणार होती बाप्पाची एक खास मूर्ती। पण त्याच्या आधी आम्हाला बघायला मिळालं मंदिराच्या गाभाऱ्यात असलेला एक सुंदर सोन्याचा मूषक राज आणि हीच ती खास मूर्ती ज्यात आपल्याला बाप्पांसोबत त्यांची बायको रिद्धी सुद्धा बघायला मिळते। आणि त्याच्याच बाजूला आपल्याला बघायला मिळतं शारदा गणपतीचं एकदम खतरनाक डेकोरेशन। हे असं वाटत होतं हे कुठलं गणपतीचं डेकोरेशन नसून कुठल्या तरी मूवीचा सेटच आहे। खरंच हितली मूर्ती आणि हितलं डेकोरेशन काबिले तारीफ आहे। शारदा गणपती नंतर आम्ही बघितलं एक असं डेकोरेशन की बघून असं वाटलं की आम्ही कुठल्या साऊथ स्टेट मध्येच आलोय, कारण हे डेकोरेशन खूप जास्त सुंदर आणि रिअलिस्टिक दिसत होतं। आणि हे डेकोरेशन आहे पुण्याच्या नवसाचं गणपतीचं आणि ह्याचं डेकोरेशन बाहेरून जितकं सुंदर आहे तितकं सुंदर हे आतून सुद्धा आहे। आणि या मंदिराच्या समोर आपल्याला एक कलश बघायला मिळतं। असं बोलतात आपण काही विश मागून या कलश मध्ये पैसे टाकायचे आणि जर पैसे बरोबर या कलश मध्ये पडले तर ती विश आपली पूर्ण होणार। नवसाच्या गणपती नंतर आता बारी होती लास्ट बट नॉट लिस्ट पुण्याचा राजा श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपतीचा। आणि फायनली आपल्याला दगडूशेठचं पण एकदम व्यवस्थित दर्शन मिळालं।
सो आतापर्यंत आपण पुण्यातले खूप सारे युनिक आणि भारी भारी डेकोरेशन पाहिले, पण मी आता जे डेकोरेशन तुम्हाला दाखवणार आहे ते बघून तुम्ही नक्कीच आश्चर्यचकित व्हाल. ते म्हणजे ग्राहक पेठचा हा पार्लेजी डेकोरेशन. मित्रांनो, हा हत्ती पूर्णपणे पार्लेजी पासून बनवलेला आहे आणि सोबतच चॉकलेट आणि कॅन्डीजनी त्याची पायातली ज्वेलरी आणि दात बनवलेले आहेत. असं हे युनिक डेकोरेशन एकदा तरी नक्कीच बघायला हवं. ह्याचं लोकेशन आहे ग्राहक पेठ, टिळक रोडवर. सो गाईज, आजचा व्हिडिओ मी इथं संपवतो. आय होप सो तुम्हाला आजचा व्हिडिओ आवडला असेल. जर व्हिडिओ आवडला असेल तर त्या लोकांना नक्की शेअर करा जे लोक इथे येऊ नाही शकत गणपती बघायला. जसं की आपले आजी आजोबा, जसं की जे लोक जे पुण्याच्या बाहेर आहे त्यांना गणपती बघता नाही येणार, त्यांना हा व्हिडिओ नक्की शेअर करा. आणि तुम्हाला कमेंट्समध्ये हे पण सांगा तुम्हाला सगळ्यात जास्त कुठल्या गणपतीचं डेकोरेशन आवडलं. सो ठीक आहे, आजचा व्हिडिओ मी इथं संपवतो. सो आता लाईक, कमेंट, शेअर नक्की करून जावा. सो भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय, टाटा अँड बूम.